अनाथ मुलगा मी. आजोबाची ते अन्न मिळालं, वस्त्र मिळाले, इकडे वाढलो. आमच्या आचार्यांच्या आश्रमामध्ये वाढलो. आचार्यांनी प्रार्थना कर म्हटलं तर प्रार्थना करायची, सूत काढ म्हटलं तर सूत काढायचं, रस्ते झाड म्हटले तर रस्ते झाडायचे. हे असं का, असं गेल्याने काय होतं, कधी विचारलंच नाही. असं का. तुमच्या बुद्धिबळानं उत्तर दिलं बाबा मला उषाताई. म्हणजे घोडा 2.5 पावलं चालतो, उंट तिरका चालतो, हत्ती सरळ चालतो, पण ते असे का चालतात हे त्यांनी विचारायचं नाही. सोंगट्या आहेत ना त्या, पाप आहे ते. तुम्हाला सांगतो, आमच्या आश्रमातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष ह्याच पापाच्या भीतीने आश्रमात भेदरलेल्या अवस्थेत वावरे. आचार्यांनी ते यादी करून ठेवली होती, कशा कशात पाप नाहीये ते. मला आठवत आहे ना, मी प्राथमिक शाळेत असेल एक 7-8 वर्षाचा. दुपारच्या जेवणाला माझ्या मित्राने डब्यात कांद्याची भजी आणली होती आणि मला ती खूप आवडली. म्हणून मी आमच्या आश्रमातल्या स्वयंपाकीन बाईकडे गेलो, त्यांना भजी करायला सांगितली. तर त्यांनी मला चोरून भजी खायला दिली. आमच्या आश्रमामध्ये हे असले पदार्थ चालत नाहीत, म्हणजे भजी, चिवडा, समोसा, हे पदार्थ व्यर्थ होते. का? तामसिक आहार चालत नाही, तमगुण वाढतो. पण मी शाळेत जाणार ना, मला काय कळणार होतं तमगुण वगैरे. दुसऱ्या दिवशी काही मंडळींनी जाऊन सांगितलं मी भजी खाल्ली ते. 3 दिवस अख्ख्या आश्रमाने मौन धरलं. आतून मला वाटत होतं हे लोक मला मारत का नाहीयेत. सगळे गप्प. उषाताई, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला कमीत कमी तुमच्या आईबाबांचा मार खायला मिळाला असेल. मला मात्र बोलते शिक्षा. तीन दिवसानंतर घरात पाठी अडकवून अख्खा आश्रम फिरवला मला. मी प्रत्येकाकडे जाऊन सांगत होतो मी चोर आहे, मी भजी खाल्ली. केवढा भयंकर अपराध नाही का. शाळेतली सगळी मुलं माझ्यासमोर खेळायची, नाचायची, गायची. मी म्हणत बसलो होतो, शरणम प्रकृती शरणम. एका लहान मुलाच्या तोंडी काय सुंदर वाटतं नाही वाक्य. मला वाटत असेल कसा काय राहिला आश्रमात, पण दुसरं काय करणार होतो मी. करंटी वाढते ना कुंपणावर, असंच वाटत गेलो बस. माझे बाबा मी लहान असतानाच तुरुंगात वारले. आयुष्यभर देशासाठी खस्ता खाल्ल्या त्यांनी. त्यामुळे लोकांनी माझ्याकडून त्याच अपेक्षा धरल्या.
म्हणजे एका कवळ्याच्या पोराने सुरात गाणं अपेक्षित असताना तसंच एका क्रांतिकारकाच्या मुलाने सुद्धा आयुष्यभर देशासाठी जगायचं आणि नंतर मरायचं लोकांच्या ह्या अपेक्षेने बदलो गेलो मी लोकांच्या अपेक्षेने. तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस, तू आयुष्यभर देशासाठी जगायचं, तुला लग्न करायचा अधिकार नाही, संसार छे. अरे तू क्रांतिकारकाचा मुलगा आहेस. अक्षताई, उंटाची इच्छा असो वा नसो, त्याला तिरकत चालावं लागतं.